हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मटर पुलावची रेसिपी बघतोय। तर मटरचा सीजन संपत आलाय आणि फायनली म्हणलं की हा व्हिडिओ तर झालाच पाहिजे। मागच्या वर्षी मी बनवला होता पण अपलोड करू शकले नव्हते, म्हणलं या वर्षी तर नक्कीच अपलोड करूया आणि झटपट आणि एकदम टेस्टी असा हा मटर पुलाव कसा बनवायचा ते बघूया। चला तर मोबाईल न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक पळीभर तेल घातलेलं आहे मी, ते शेंगदाण्याचे तेल वापरते, तुम्हाला माहितीच आहे लाकडी घाण्यातलं। तर तुम्ही कोणतेही तेल घालू शकता किंवा तुपात बनवलं तर अतिउत्तमच, तुपात खूप छान बनते हे पुलाव। तर मी वरून घालते तूप। आधी शेंगदाण्याच्या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं, जिरं तडतडलं की दोन छोटे छोटे तेजपत्ते किंवा एक घातला तरी चालेल, तर छोटे होते म्हणून मी दोन घातले। त्यानंतर दोन ते तीन कांदे उभ्या कट करून घेतलं होतं मी, उभे चिरून, आणि मिरची पण मी थोडंसं एक मिरचीचे दोन तुकडे असे छोटी छोटी मिरची, तर हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे, थोडीशी पिकली होती मग तीच घातली। आणि आता हे कांदा आणि एक थोडंसं 7-8 काजू फाकी करून म्हणजे डाळी करून घेतलं होतं मी। काजू अख्खे पण घालू शकता पण डाळी करून घातले की छान म्हणजे व्यवस्थित सगळीकडे जातात। तर चला काजू, कांदा आणि थोडंसं टोमॅटो पण घातलेलं आहे, हे व्यवस्थित सगळं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हाय फ्लेमवरतीच 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त करपेपर्यंत नाही भाजायचं। तर इथे मी 1 वाटी मटर सोलून धुवून घेतलेले स्वच्छ। तर आता मटर पण घालून थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचं, जास्त काय भाजत बसायचं नाही। आणि मग जास्त भाजलं की मटर फुटतात आणि मग अख्खे राहत नाही, त्यामुळे मग आहे असं थोडंसं परतलं तेलामध्ये की बघू शकता मटर जास्त भाजले नाहीत पण तेलामध्ये थोडंसं परतले। तर चला आता इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले छोट्या, ही मोठी वाटी आहे त्यामुळे इथे 1 वाटी दिसते, तर मी 2 छोट्या वाट्या तांदूळ घेतलं होतं। तर जेवढं मटर आहे त्याच्यात दुप्पट तांदूळ घ्यायचं आपल्याला, थोडंसं कमी घेतलं तरी चालेल किंवा मग तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तर आता तांदूळ व्यवस्थित या तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा। आधी बघा कसं मध्ये मध्ये करतोय मी, किचनमध्ये आले की आधी अजिबात माझ्यापासून हालत नाही, माझा ड्रेस पकड, हात पकड, पाय पकड असं करत असतो आणि इथून हालत नाही। तर चला मग त्याला सांभाळत मी किचनमध्ये माझं काम करत असते। तर आता तांदूळ परतून झाला की जेवढं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं। मी इथे वडा कोलम तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बासमती किंवा कोणतं साध्या तांदळाचं पण बनवू शकता किंवा इंद्रायणी तांदळाचा पण पुलाव छान होतो, पण एकदम सॉफ्ट बनतो, खिला बनत नाही। त्यामुळे मग शक्यतो वडा कोलम किंवा अशा पद्धतीचे बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी। तर चला आता पाणी घातलेलं आहे मी साधारण 2 ग्लास, आणि त्याच्यानंतर मीठ घातलं, चिमूटभर साखर घातली कारण मुलं पण खाणार आहे त्यामुळे मग थोडंसं तिखटपणा कमी यासाठी, आणि 1 चमचा पर तूप घातलेला आहे। तर इकडे बघा अजून सुद्धा थंडी कमी झालेली नाही त्यामुळे तूप असं घट्टसरच होतं, त्यामुळे मी 1 चमचाला थोडंसं कमी घातलं म्हणजे बरोबर 1 चमचाला जास्त होईल तूप। तर त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली, हलवून घेतलं आणि आता याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर पुलाव किंवा बिर्याणीला शक्यतो हाय फ्लेमवर शिट्ट्या द्यायचं, जर तुम्ही लो फ्लेमवर जर शिट्टी देत बसला ना तर खूप जास्त ओव्हर कुक होतो, मग ते टेस्टी नाही लागत। त्यामुळे मी 2 शिट्ट्या हाय फ्लेमवर दिल्या आणि 1 शिट्टी मीडियम किंवा लो फ्लेमवर दिली, तर मीडियम ते लो फ्लेमवर। चला तर आपला 10 मिनिटानंतर कुकरचं टोपण उघडलेलं आहे, बघू शकता पुलाव आपला बनवून तयार आहे। तर खूप छान लागतो आणि मस्तपैकी हा पुलाव आता आम्ही गरम गरम खाणार आहोत। चला तर मग सर्व करून घेतो। तर हा पुलाव तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त दिसतोय आणि टेस्ट देखील तेवढीच भारी आहे। तर वरून मी आता थोडंसं त्यातलाच 1 काजू वर लावते डेकोरेशनसाठी। तर आता आपला मटर पुलाव बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय। आधी पण बाय म्हणते, थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।